त्र्यंबकेश्वर महाराज की जय हर हर महादेव. फायनली मित्रांनो निवटी मध्ये पोहोचलोय आणि गौरेश भाईंची बोट आहे आणि आपण त्या बोटीने त्याच्या म्हातारीची चूल बघण्यासाठी जाणार आहोत. चलो बाय. चला तर मित्रांनो आपण जातोय खालती बोटीकडे. टुरिझम आहे बघा. लवकर या रे. चल जाओ बाजारी. निवतीकडे रवाना होत आहे 312ची पब्लिक. जॅकेट द्या बाबा. जॅकेट घालो. सेफ्टी फर्स्ट. बस ना पुढे मध्ये Safety पुढे बसलास first. तरी काय वांदा नाही. हा जॅकेट दो भाई. Step. जॅकेट घ्या पहिले. जॅकेट द्या. हे हाय रे माका जॅकेट घालून हे दे. घे. हे दे हाय दे. राजा तुझ्या आपत आहे. हा दे इथे दे. चष्मा पण मित्रांनो सेफ्टी फर्स्ट. तुम्ही उलटा बसला रे. आम्ही आता सिंधुदुर्ग फोर्ट एक्सप्लोर करून आलो. वाजलेले 3:15 वाजलेले. हा म्हटलं ड्युटीचा प्लॅन सक्सेस होईल की नाही होईल माहीत नाही. मग आम्ही या दादांना कॉन्टॅक्ट केला. दादांनी उत्तम प्रकारे सहकार्य केलं. अत्यंत बोलतात ना हवामानचे अभ्यासक सगळा अभ्यास करून आम्हाला त्यांनी बोलावलं. उगाच पैशासाठी काम करत नाही तर बोलतात ना जीवाची प्राणाची एक काळजी पण ते घेतात आणि कोणत्या हवामानात इथे प्रवास करायचा हे देखील ते सांगतील. थोडक्यात ते माहिती पण सांगतील आणि पर्यटन हा व्यवसाय त्यांनी कसा इथे उभा केला याबद्दल देखील ते सांगतील. नक्कीच. दादांशी आपण बोलूया. चैनल को सब्सक्राइब करो पहले. हाँ जल्दी करो. मुझे पता है कि आप लोग नहीं करते हो, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ. जल्दी दबाओ. जल्दी दबाओ. फिर मैं शुरू करूँ. दबा दो जल्दी. दबा दिया. घंटी भी दबा देना. ठीक है. नमस्कार, माझं नाव गौरेश निवतकर. हा निवती श्रामवाडी म्हणून कोचरा श्रामवाडी माझं गाव आहे ओके वेंगुर्ला तालुक्यामध्ये. ओके. तर या तालुक्यामध्ये आता हे लाईट हाऊस फेमस झालं आहे. हो. इंस्टाग्रामवरून रील वगैरे व्हायरल झालाय. बरोबर. त्यावरून हे सगळं फेमस झालेलं आहे. बरोबर. तर इकडे आता हा व्यवसाय सुरू झाला आहे. पर्यटनच्या दृष्टिकोनात चांगलाच आहे. चांगलाच आहे. तर आम्ही ज्यावेळी या बोटिंग सुरू केली त्यावेळी माझी बोट साधारण 25 का 20 नंबरला होती. आता इथे पर्यटनाचा व्यवसाय जास्त झाल्यामुळे 100च्या पार झालेल्या आहेत बोटी. ओके. सर्वजण व्यवसाय करतायत. हा. फक्त पैशासाठी निवड. बरोबर. प्रॉपर लोकांना मार्गदर्शन काहीच नाही. लोकांची सेफ्टी नाहीये. बरोबर. कोणाजवळ स्पेशल असं पर्यटनचं ट्रेनिंग नाहीये. ट्रेनिंग नाहीये. फक्त पैशासाठी व्यवसाय करताय. बरोबर. तर मी तुम्हाला आता या जागेवर या समुद्राबद्दल पूर्ण माहिती देऊन त्या जागेची पूर्ण लाईट हाऊसची पूर्ण माहिती देऊन तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित सांगणार आहे. नक्कीच. ड्युटीला यायचा प्लॅन केला. आम्ही रिव्ह्यू तर देऊच. आपल्या लालबाग परळ विभागातील सगळ्या उत्सुक हौशी कलाकारांना दादांचा नंबर आपण पोचवू. दादा कशा प्रकारे माहिती देतील हे देखील आम्ही तुम्हाला सांगू. नक्की दादांसोबतचा अनुभव तुम्ही सुद्धा अनुभवा या व्हिडिओमार्फत. पुढील प्रवास हा तुम्ही जरूर बघा आणि दादांचा अनुभव देखील तुम्ही जगा. म्हातारीची चूल आणि म्हातारीची गुफा बघायला हा जो होडीतून जाण्याचा एक्सपिरियन्स आहे ना भावांनो अविस्मरणीय आहे. म्हणजे तुमच्या लाईफ मधला जर पहिला सफर असेल होडीचा तर भावांनो नक्की करा. कारण की हे क्षण अनुभवायला ना मित्रांनो खूप बोलतात ना प्रत्येकाला हे जमत नाही. जर तुम्हाला त्याचा चान्स असेल तर नक्कीच तुम्ही त्या संधीचं सोनं करून घ्या. कारण की हे डोळ्यांनी पाहणं वेगळं आणि व्हिडिओमध्ये पाहणं वेगळं. म्हणून तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न तर करतोय पण डोळ्यांनी जेवढं तुम्ही चांगलं बघाल ना भावांनो हे सुंदर सुंदर असं कोकणातलं आपलं समुद्र आणि त्यातून होडीतून जाण्याचा जो निसर्गरम्याचा आनंद घेणं आहे ना भावांनो काही त्याची लौकिक म्हणजे शब्दात करूच शकत नाही तुम्ही. अविस्मरणीय आहे भावांनो. एक नंबर. मला तर खूप जाम आवडलंय. या निवतीच्या दृश्याचा आनंद घेऊ शकता मित्रांनो. आता सध्या तरी मी एवढंच सांगू शकेन आणि जेवढं डोळ्यांनी पाहता येईल तेवढं तुम्ही अनुभवा मित्रांनो. हे बघा
ज्या लाटा चिरत चिरत आपली होडी चालली आहे आणि हे मागचं जे दृश्य आहे ना मोटारीचं भावानं एक नंबर कडकच. काय काय नजारा आहे भावानं, एकच नंबर यार. काय बोलू शकतो. हा हाताला छेडणारा हा पाणी, वा 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 वा, कडकच एकदम. शपथ सांगतो भावानं, माझ्या आयुष्यातला हा पहिला एक्सपिरियन्स आहे. पण मला इतका काय सांगू तुम्हाला, इतका आनंद होतोय ना भावानं. खरंच ते शक्य झालंय फक्त या माझ्या मित्रांमुळे. सिगल पक्षाचा रॉक आहे. सिगल पक्षी प्रामुख्याने इकडे सिगल पक्षी आढळतो आणि पूर्ण वर्षभरात 12 ते 13 प्रकारचे पक्षी आढळतात इकडे. त्यामुळे याला पक्षी रॉक म्हणजे सिगल रॉक असं म्हटलेलं आहे. पक्ष्यांचं बेट. पूर्ण विदेशातून जे काय भारतात येत आहेत पक्षी ते इथे थांबतात विश्रांतीसाठी आणि इथून जातात असं संशोधन केलेलं म्हणणं आहे. गुगलवरती तुम्ही पाहू शकता. निवती रॉक म्हटलं की तुम्हाला सिगल रॉकची ही व्ह्यू दाखवणार गुगलला. बरोबर. आता तुम्हाला या जागेबद्दल ऐतिहासिक आणि रहस्यमय ही जागा आहे. समुद्र म्हणजे असंच नाही, आम्हाला सगळं दिलेलं देवाने देणगी दिलेली आहे. तर ही ऐतिहासिक आणि रहस्यमय जागा आहे. तर ऐतिहासिक का, तुम्हाला पण विचार पडला असेल ही जागा ऐतिहासिक का आहे. बरोबर. या रॉकला ऐतिहासिक नाव कोणतं आहे तर बंदर. या दगडालाच बंदर का म्हटलंय. बरोबर. त्या लोकांनी या दगडाला बंदर असं नाव का दिलंय. आता तुम्ही बघितलं असेल किनाऱ्याला बंदर असतात. बंदर म्हणजे किनाऱ्याला असतं ते, जिथे बोटी बांधून ठेवायची जागा, सुरक्षित ठेवण्याची जागा म्हणजे बंदर. बरोबर. मग या ठिकाणाला बंदर असं का म्हटलंय तर समजा समुद्रामध्ये मासेमारी करताना, आता ह्याच भागात संपूर्ण तुम्ही पाहताय, या भागात संपूर्ण मासेमारी केली जाते. तर या मासेमारी करताना अचानक उद्भवलेली परिस्थिती, समजा अचानक वादळ आलं, पाऊस आलं, वारा वाढला, लाट मोठी झाली तर कुठे थांबायचं. इथून किनाऱ्याला जाणे तर शक्य नाहीये. 40 ते 45 मिनिटं किनाऱ्याला गाठायला लागतो. तुम्ही आता आलात तुम्हाला समजलं किती वेळ लागतो. तर अचानक अशा उद्भवल्यावर किनारा गाठू शकत नाही. मग ही जागा बघा पूर्ण शांत दिसते तुम्हाला तळ्यासारखी. मग समजा अचानक वादळ आलं तर बोट ठेवायचे कुठे, तर या जागेत या नांगराच्या साह्याने हा नांगर पाण्यात टाकून इथे बोट पूर्ण थांबून ठेवली जाते. म्हणून याला बंदर असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या लोकांची कल्पना करा काय विचार होते हे. म्हणजे या जागेला बंदर म्हटलं पाहिजे का म्हणताय. आता समुद्रातला तुम्ही वातावरण विचार केला तर जास्तीत जास्त वारा पावसात दक्षिण दिशेनेच येतो. दक्षिण आणि पश्चिम दिशा. तर ही दक्षिण दिशा आणि ही पश्चिम दिशा. बघा कुठे आलोय आपण, पूर्ण सुरक्षित जागेत आलोय. बरोबर. बघा त्या लोकांचे विचार. आणि रहस्यमय का तर ही तुम्हाला समोर गुफा दिसते बघा. ही तुम्हाला गुफा दिसते. याला मिस्टरीयस आयलंड पण म्हटलेलं आहे. मिस्टरीयस आयलंड का म्हटलंय तर या गुफेमध्ये स्विफ्ट लेक नावाचा पक्षी तुम्ही गुगलमध्ये सर्च करू शकता. तो इथे राहतो. तर तो पक्षी विशेष यासाठी आहे की स्वतःचा घरटा तो स्वतःच्या लाळेपासून बनवतोय. स्वतःच्या लाळेपासून घरटा बनवतोय आणि ते लाळेचा घरटा चोरण्यासाठी इकडे तस्करी व्हायची. 2014-15 तुम्ही इतिहास चेक करा. बरोबर. न्यूजला पण आलेलं होतं, सर्वांना माहिती आहे. त्यानंतर पूर्णपणे हे रॉक बंद केलं होतं. इथे गस्त घालायचे जे काय कस्टम विभागाची माणसं आहेत की इथे गस्त घालायचे आणि ते पुन्हा याला बंद केलं आणि हे मिस्टरीयस म्हणून घोषित केलेलं आहे. तर त्या पक्षाचा जो घरटा आहे त्या घरट्याचा वापर सांगतो तुम्ही फोन केला. चीनमध्ये राजेशाही घराणे आहेत. जे काय श्रीमंत लोक म्हणतात ना स्वतःच्या आहारामध्ये सूप म्हणून वापर करतायत. तर का तर स्वतःच्या आरोग्यासाठी एक नंबर तो पदार्थ आहे म्हणून. तुम्ही गुगलला पूर्णपणे माहिती घेऊ शकता. अजूनही येतात पक्षी आहेत आतमध्ये, पण आपण आता आतमध्ये जाऊ शकत नाही कारण आजूबाजूला बोटी फिरत असतात. कोणी जरी व्हिडिओ केली तरी आपल्याला त्याचं उत्तर द्यावं लागतं. बोटला संपूर्ण नंबर लायसन असतो म्हणून. ओके. त्यामुळे जास्त जवळ जाऊ शकत नाही आपण. तरी पण तुम्हाला तिथपर्यंत नेऊन दाखवण्याचा प्रयत्न करू. जास्त जवळ जाणार नाही आम्ही. ओके ठीक आहे. टोकाला जाऊ तो बघा कोणतं खतरनाक. उडाला ते वर बसलेलो त्या गुफेत. कुठे दिसतंय छोटा पक्षी एवढाच आहे काळ्या रंगाचा. वरती त्याच्यात व्हाईट आहे. नाही गुगलला तुम्ही समजणार. तुम्हाला गुगलला बघितलं असता फोटोसहित सगळं घरट्याची माहिती येते. या भागात संपूर्ण मासेमारी केली जाते. सगळीकडे संपूर्ण खडक आहे तिकडे. इकडे प्रामुख्याने किंगफिश भेटतो, सुरमई भेटतो. मेन जागा सुरमईची म्हटलं तर चालेल. इकडे सुरमई जास्त भेटते, जास्त प्रमाणात. रोज 9 ते 7 जॉब करायचा, पैसा कमवायचा आणि अचानक कधीतरी हार्ट अटॅक येणार आणि मरून जाणार. पण निसर्गाने ठेवलेलं हे सौंदर्य
कधी आपण बघतो जेव्हा अपेक्षांच्या पल्ल्यावर जाऊन जेव्हा आपण समाधान शोधतो ना की चौथ भाकरीमध्ये आपण समाधानी राहायला शिकतो, तेव्हा हे असं सुख आपल्याला अनुभवता येतं. आणि तुम्हाला पण असं सुख अनुभवायचं असेल ना, गौरेश दादा यांचा संपर्क आम्ही देऊ. स्थानिक लोक मोठी झाली पाहिजेत, पर्यटनातनं आपल्या व्यवसाय वाढला पाहिजे आणि कुटुंबासोबत हे स्पॉट बघण्यासारखे आहेत. कोकणात याल ना तर निवटी लाईट हाऊसला नक्कीच भेट द्या. बघा 9 ते 6 जॉब करणारा, आज डबल ड्युटा करणारा माणूस, डे नाईट करणारा माणूस, 24 तास करणारा माणूस. काही नसतं, पैसा कमवून काही मिळत नाही, सुख समाधान हवं आयुष्यामध्ये. कारण एक दिवस इथे आलेला माणूस वर जाणारा रिकाम्या हाती. म्हणून या मिळालेल्या जीवनाचा सोहळा करा, आयुष्य मनापासून जगा. आज बघा होणाऱ्या बायकोला घरी ठेवून आलाय, मनसोक्त जगतोय. हे पाणी देतो, पाणी. दादा या ठिकाणाविषयी थोडक्यात माहिती सांगतील आपल्याला. हा जो तुमच्या समोर दिसतोय रॉक, त्याच्या खाली गुफा आहे. त्याला रील बनवणाऱ्यांनी नाव ठेवलेलं आहे म्हातारीची गुफा. जुन्या लोकांनी नाव याला ठेवलेलं नाहीये म्हातारीची गुफा म्हणून. ओके. आणि व्हायरल प्रसिद्ध झाली म्हातारीची गुफा. आणि या दगडाला स्पेशल उडिया असं म्हणतात, उडिया. उडिया. आता ते नाव कशासाठी ठेवलं ते काय एवढं आम्हाला माहिती नाहीये. हे नवीन लाईट हाऊस आहे अरे हा पोचेपर्यंत मी जातो. म्हातारी. आजा फोटो काढून घ्या. नवीन लाईट हाऊस मित्रांनो. आणि हे इकडे आहे ब्रिटिशकालीन लाईट हाऊस, ते पण आपण बघूया. बघा मित्रांनो, प्रॉपर पायऱ्या आहेत वरती जायला लाईट हाऊसच्या. इथे बोट लागतात आणि इथून वरती जातात माणसं. कडक अनुभव आहे मित्रांनो, एकच नंबर. फर्स्ट टाइम असं काहीतरी अनुभवते मित्रांनो, खरंच एकच नंबर. कसं वाटलं तुषारदा, कसं वाटलं तुला बघून? एक कोकाटे भाई तेरे को कैसा लगा? शुभम भाई तेरे को कैसा लगा? रोहित भाई तेरे को? अप्रतिम. एक नंबर. इथे येणं फक्त येणं नसतं, त्यासाठी दादांसारखे ठीक है क्या? वो पानी जितना ऊपर आ रहा है उससे डबल नीचे जा रहा है अंदर. देख घुस गए अंदर पूरा. हे तुमच्या बाजूला दिसते ते नवीन लाईट हाऊस आणि त्या रॉक वरती बघा दिसते ते जुनं लाईट हाऊस आहे. हे लाईट हाऊस आहे ब्रिटिश काळात म्हणजे 1931 मध्ये बांधकाम याचं पूर्ण झालेलं आहे. आणि ते तिकडे दिसतंय ते 1800 नंतरचं म्हणजे पोर्तुगीज काळात बांधलेलं आहे. म्हणून ही जागा संपूर्ण ऐतिहासिक म्हटली आहे. ओके. आता हे लाईट हाऊस 1931 मध्ये ज्यावेळी सुरू झालं होतं त्यावेळी जे ब्रिटिश लोक होते त्यांच्या फॅमिलीला इकडे राहायला अलाउड केलं होतं. म्हणून ह्या क्वार्टर्स वगैरे ह्या बिल्डिंग दिसत आहेत ओके. त्यांसाठी बनवले होते, त्यांच्या फॅमिली राहण्यासाठी. पण काही ऍक्सिडेंट व्हायला लागले, माणसं पडायला लागली वरून. त्यानंतर हे सगळं पूर्ण करून आता तिथे फक्त 2च माणसं राहतात जे फक्त मेंटेनन्स आणि देखभालीचं काम करतात. ओके. आणि जे काही सिग्नल असेल जहाजांना सिग्नल देण्याचं काम करतायत. लाईट हाऊसचा वापर हा मोठ्या मोठ्या जहाजांना दिशा दाखवण्यासाठी केला जातो. मोठमोठे कंटेनर इथून बाहेरून गोव्या राज्यात किंवा परदेशात प्रवास करतात. इथून बाहेरून साधारण आपण इथून 1 ते 1.5 तास अंतर चालून बाहेर गेल्यावर आपल्याला मोठमोठ्या बोटी दिसतील. असा हा प्रवास आहे इकडचा. आणि हे जे लाईट हाऊस आहे ते सिग्नल देण्याचं काम करतं, जेणेकरून ज्या मोठ्या बोटी आहेत या खडकांना आदळून नुकसान होऊ नये म्हणून. इकडे संपूर्ण ह्या भागात खडकं आहे, तुम्ही आता बघता हा संपूर्ण परिसर खडकांनी भरलेला आहे. बरोबर. आणि या संपूर्ण भागात मासेमारी केली जाते. इकडे प्रामुख्याने सुरमई मासा, किंगफिश भेटतो, त्यानंतर कोकरी भेटते, तांबोशी मासा भेटतो, असे भरपूर प्रकारचे मासे इकडे भेटतात. बरोबर. आणि इथे महत्वाचा म्हणजे जो तुम्ही म्हणता हलवा सरंगा मासा, तो सुद्धा इथे भेटतो. पण तो भेटला तर असा एवढा मोठा भेटणार, बापरे. छोटा नाही भेटणार. साधारण 4-5 किलोचा भेटेल, 3-4 किलोच्या वरतीच भेटणार. एवढा मोठा भेटतो, पण तो क्वचित एखादा भेटतो. बरोबर. केरोसिन वरती चालू केलं होतं, त्यानंतर कालांतराने डिझेल वरती केलं आणि आता पूर्णपणे सौर पॅनल म्हणजे ऑटोमॅटिक सोलार ऊर्जेवरती हे लाईट हाऊस चालू आहे. कंटिन्यू लाईट हाऊस चालू आहे. LED लाईटचा वापर आहे इकडे. आता तुम्हाला जुन्या लाईट हाऊसची माहिती तिथे गेल्यावर देतो. ओके. इथे बघा ना नेटवर्क पण फुल आहे. जेवण बनवून खायचं फक्त दोघांनी. सिग्नल देण्याचा प्रकार होता तो लाकडं जाळून, जसा आगीचा आपण म्हणतोय ना ज्वाळा दिसते, त्या ज्वाळेच्या प्रकाशाने सिग्नल द्यायचे त्या काळी 1800च्या काळात.
म्हणून याला असं बनवलेलं आहे. आणि तिकडे लाकूड दिसते ते पण त्या काळचंच लाकूड आहे, कोणी स्पेशल असं नेऊन ठेवलेलं लाकूड नाहीये. हा चिमणीच्या आकाराचं ब्रिटिश कालीन लाईट हाऊस. लाईट हाऊस आहे हे. तर ते लाकूड त्यानंतर आपण इकडे तेलाच्या दिव्याचा वापर करायला लागले. त्यानंतर हळूहळू ते इकडचं बंद केलं, त्यांना जागा कमी पडायला लागली आणि काही ऍक्सिडेंट व्हायला लागले. म्हणजे कसं याला पाण्याची भरती होती, त्यानंतर लाट मोठी व्हायला लागली, लाट काही पाण्याचं प्रमाण वाढायला लागलं. त्यानंतर त्यांना ते मोठा दगड तिथे सुचलाय आणि त्यांनी तिथे लाईट हाऊस बांधलेलं आहे. बरोबर. सगळे येऊन गेले. दशवखारी आहेत आमच्या जिल्ह्यात, दशवखारी वेंगुर्ला तालुक्यात. वखार त्यांची त्या काळची, म्हणजे जे काय मसाले वगैरे करायचे ना आयात निर्यात, ती जागा ठेवण्याची गोदाम त्यांची. चांगलं दृश्य एकदम वेंगुर्ल्यात आहे. एक नंबर. इथून 28 किलोमीटर लांब आहे. जवळ असतं तर तुम्हाला सांगितलं असतं. एकदम बंगल्यासारखं हे लाकूड आहे ना मित्रांनो, ब्रिटिश कालीन आहे. फॅमिलीसाठी स्पेशल ते काय आहेच नाही राहिलं ना. त्या काळात त्यांनी बांधलेलं तेव्हा फॅमिलीचा विचार करून असा बांधलेला नाही. आता तुम्ही उत्सुकतेने ज्या राईड साठी आलेला 2 खडकांमधली राईड ती आता होणार आहे. तर तुम्ही तुमचा व्हिडिओ आणि फोटो काय असतील ते चालू ठेवा आणि अनुभव घ्या. प्रेम आली भावा, इन प्रेम इन प्रेम. कोकणाचा सगळ्या कोकणी माणसांची वाळाची गँग आलेली आहे. व्हिडिओ करू आपण करा. चालू ते बोलणार आहेत ना. राहुल तू पण जा ना पुढे, रोशनच्या इथे, रोशनच्या आणि रोहितच्या मध्ये जा. ते तर आहेच म्हणा. काय क्षण आहे, छान जागा, तुमचे फोटो म्हणाल मोमेंट्स आम्ही एकच बॅनर लावणार तुमचा, 10 फोटोचा नाही लावणार. पाहू शकता आजी लोक घरी बसलेले आहेत. त्या लोकांना हे व्हिडिओ पाहून खूप आनंद सुद्धा होत असेल. कदाचित हे ते लोकांनी मिस केलं असेल की आज आपण इथे एवढं सुंदर व्ह्यू या मालवणामध्ये आहे. आवर्जून संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांना आवर्जून आमचं संदेश आहे की यावून हे लाईट हाऊस बघायचं. झालं आता बघून घ्या. आता आपल्याला इकडे आणि जायचं. असे क्षण आहे ते आम्ही घालवतोय आपला क्षण. तुम्ही सुद्धा या आणि हे क्षण अनुभव करण्याचा प्रयत्न करा. राजा पाण्यातल्या कोकाटेने काढून दिलंय भावांनो. हे आपण मुंबई पर्यंत घेऊन जाणार. ठेव खिशात ठेव, तुझ्यात ठेव. मला खिसा नाही भावा. चला नवीन गोष्टी अनुभवूया. बाली थायलंड पॉइंट म्हणतात ना, हा बाली थायलंड पॉइंट. फक्त व्हिडिओ करायचे आहे, फोटोसाठी जास्त पुढे जाऊ नका. कोणीतरी एकाने व्हिडिओ करा. चालू करा. कैलासवरती हे लाटा आहेत ना, त्यामुळे रोशन तू पण काढ ना. अपोजिट इथूनच हवा येते ना. सरळ व्ह्यूला बसलाय ना ये व्ह्यू ये खाली, व्ह्यू खाली ये. चल आता. अरे भाऊने पुरा व्हिडिओ साईडला हात ठेवू नका. ए गेली खडकाच्या साईडला हात लावू नका खडकांना. घाबरू नका, काही होणार नाही. ते या ना व्ह्यू चालू गौरेश दादा आपल्याला गाईड करतायत. पुढे जावा. हे सगळ्यांनी नाही, हे एकाला सांगितलं, सगळ्यांनी नाही. पाठी आहे त्यांनी एकाला सांगितलंय. पुढचा व्ह्यू दाखवा, पुढचा व्ह्यू. हॅलो व्ह्यू हात करू नका, दगडाला हात लावू नका. हे आपलं कोकण आहे. घरी बसलेल्यांसाठी, अरे हे तुम्ही इथे बघा ना, घरी बसलेल्यांसाठी पैसे कमवा, 10 ते 12 जॉब करा.
हे असे सण तुम्ही जगणार नाही जोवर मित्रांच्या मैफिलमध्ये बसणार नाही. बोला, जय साईनाथ. जय साईनाथ मोरया. आज किस नहीं फिर से आज की शाम दोस्ती के नाम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. सनातन हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. ये अपना और ये क्या भाई है? कडक कडक समुद्र गरुड तिथेच बसतो असं दादांचं म्हणणं आहे. त्याच्या वजनाने पण पडत नाही. अरे बघ ना कसलाच आहे तो पण पूर्ण केलाय. तेजस आहे आता. चला मित्रांनो परतीचा प्रवास सुरू झालाय आणि खूप चांगला अनुभव होता मित्रांनो. कासवाच्या आकाराचं बघा वाटतंय की नाही कासव. ड्युटी लाईट हाऊस सगळे स्पॉट पाहायचे असतील तर गौरेश दादांना संपर्क करा. अतिशय उत्तम सहकार्य आणि अनुभव एवढा आहे ना त्यांच्याकडे की स्थानिक लेवलचा जो अनुभव पाहिजे माहितीचा तो परिपूर्णपणे भरलेला आहे. आणि हा प्रवासाचा आनंद आहे. एकदम मन मोकळेपणाने त्यांचा स्वभाव पण एक नंबर. खूप मजा आली या प्रवासामध्ये आणि अशी माणसं खूप कमी भेटतात. आणि सर्वप्रथम तर गौरेश दादा एक सुंदर गाईड्स आहेत की आता एवढ्या लोकांमध्ये आम्ही एवढं सुंदर प्रकारे त्यांनी आम्हाला सगळ्यांना गाईड केलं, सगळ्या गोष्टीची माहिती दिली. तर उत्तम चांगला माहितीगार त्यांनी चांगली दिलेली आहे. तर आवर्जून सगळ्यांनी गौरेश दादाला संपर्क करा आणि इथे आपला प्रवास करावा. त्यांचा संपर्क ते सांगतील. नमस्कार, माझं नाव गौरेश निवतकर आहे. तर तुम्हाला या बोटिंगची राईड करायची असेल तर माझे कॉन्टॅक्ट नंबर आहे